तर आज आपण जाणून घेणार आहोत दैत्यसूदन मंदिरातील श्री विष्णू यांच्या मूर्तीवरील या छिद्राबाबत। तर या छिद्रामागे लपलेलं आहे मे महिन्यामध्ये होणाऱ्या किरणोत्सवाचं रहस्य। वर्षातून एकदाच मे महिन्यात फक्त 5 दिवस होणारा हा किरणोत्सव अचंबित करणारा आहे। या छिद्रातून सूर्यदेवाची किरणे मे महिन्यात 15 ते 20 तारखेमध्ये सर्वात पहिले श्री विष्णूंच्या मस्तकावर, त्यानंतर त्यांच्या छातीवर आणि त्याच्यानंतर त्यांच्या चरणावर पडतात। असं बोललं जातं की उन्हाळ्यात होणाऱ्या किरणोत्सवाच्या छिद्रातून पावसाळ्यात पावसाचं एक थेंब पाणी सुद्धा आत येत नाही। श्री विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती देखील आपल्याला तिथे पाहायला मिळते। तसेच त्यांच्या चरणाखाली लवणासूर त्यांची माफी मागताना दिसत आहे। श्री विष्णू यांच्या उजव्या हाताला श्री लक्ष्मी माता यांची मूर्ती आहे। ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या धार्मिक स्थळाला नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।